सर, दाओस इथे जी जागतिक आर्थिक परिषद होते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जगभरात ती का महत्त्वाची मानली जाते असं आपल्याला वाटतं? अ, हे समजून घेण्यासाठी आपण दावोसचा थोडासा इतिहास समजून घ्यायला पाहिजे. दावोस हे स्वित्झर्लंड मधलं एक थंड हवेचं ठिकाण आहे. आल्प्स पर्वतराजीमध्ये ते आहे. हं, भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने बोलायचं तर ते खेडेगावच आहे. जेमतेम 12,000 लोकसंख्या असेल. हं, हं, आणि 100 वर्षापूर्वी साधारणतः एक क्षयरोग बरं करण्यासाठी किंवा टीबी दूर करण्यासाठी म्हणून या गावात एक अनेक प्रकारची एक शुश्रूषा केंद्र उभी राहिली. हं, कालांतराने इथे विंटर स्पोर्ट्स, विंटर रिसॉर्ट म्हणून ते उदयास आलं. हं, 1971 साली जेव्हा जग हे शीतयुद्धाच्या सावलीखाली होतं आणि पश्चिम युरोपातले 6 देश, याच्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, इटली, बेल्जियम, लक्झेंबर्ग हे देश एकमेकांशी समान भांडवल, व्यापार आणि लेबर यांनी जोडले गेले होते. हं, आणि जगावर आर्थिक संकट आली होती. त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी एक जर्मन प्राध्यापक क्लाउस श्वाब यांनी 1971 साली ही संकल्पना मांडली की आर्थिक क्षेत्रातले वेगवेगळे धुरीण, वेगवेगळ्या कंपन्यांचे, बँकांचे प्रतिनिधी एकत्र हं, येऊन त्याच्यावर जर व्यवस्थापनाच्या दृष्टीने मार्ग काढता आला. हं, आणि यातनं ही सुरुवात झाली. 1987 साली त्याला आत्ताचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे नाव मिळालं. हं, आणि मग आजचं जे जग आहे हं, त्याच्यामध्ये एकीकडे आर्थिक समस्या आहेत, एकीकडे राजकीय समस्या आहेत, एकीकडे तंत्रज्ञान क्षेत्र आहे, पर्यावरण क्षेत्र आहे, हं, विकासाचे मुद्दे आहेत. तर या सगळ्या क्षेत्रांमुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडत असतो. हं, आणि त्यामुळे इथले सगळे धुरीण, राजकीय नेते, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन हं. त्याच्यावर चर्चा करणं, मार्ग काढणं आज हे आवश्यक झालंय. आणि त्यातनं 1987 पासून सातत्याने दावोस येथे जानेवारी महिन्यात पार पडणारी ही परिषद अधिकाधिक मोठी होत गेली. हं. या वर्षीच्या परिषदेमध्ये जवळपास 60हून जास्त देशातले, अच्छा. त्यातले पंतप्रधान, अध्यक्ष किंवा महत्वाचे हं, नेते त्याला उपस्थित होते. हं. याच्यावरून कळतं की या परिषदेची व्याप्ती आज किती मोठी झालेली आहे. खूप वाढत गेले. पण तुम्ही जसं सांगितलंत की